कसं काय प्रवास? बरोबर. बरं झालं ना? हो. अच्छा अच्छा. आमच्या इकडे कसे रोड खेड्यामध्ये गाव आहे ना, अच्छा. तुम्ही सिटी मध्ये राहता. नाही नाही, आम्ही खेडेपाड्यानंच राहतो असं. पण आमच्या इकडे जरा आम्ही डांबरी आम्ही राहतो खेड्या पण आमच्या रस्ते सरळी असं आमचे आहे. एक रस्ता इकडे इकडे हा. आमचा बाप उडून पडाला ना हा? हा बरोबर गाडी बसला इकडे बायको पाहिला नाही नाही. माझा पायच गुतला तर चटी फाटली. आणि बाप एवढा वैद्याचा आणि कसं काय पडलं? खड्ड्याने जीप जरा केलं खड्ड्यात खड्ड्यात लय मोठे होते ना, असं होय. गाडी कुदली बरं, दम वर बरं, गेली. बरं. आमचं आज पोरगी पाहायचं लांबच राहत होता पण बाप जरा टेकडे जाऊन पडला म्हणून जमलं जरा. लागलं तर पण बापाला जरा मलम लावला मी इकडे आणलं हम्म. पोरगी आणि पाहायला बाप काय करून आलो. बापाला तिकडच पुरायचं ना. तुम्ही त्याला नाही बरं पाहणं हा बोला ना. घ्या मग शरबत गिरबत. नाही शरबत दिलो. सरबत कोणतंही कोणतंही सरबत शरबत थंड पिंड असं ना, लहान असलं तर बरं झालं असतं थंड पिऊ. जरा पोट मोकळं होईल जरा. पोटले जरा गडगड करायला. हा जरा इस्पाईट जरा मागवा. अगं शांती, काय आहे? अगं पाहुणे आले. कोण ते आहे तर एक गोसाई ने एक भोसाई. कुठे आले पाहुणे? ते भोसरवाडीचे. कशाला आलेत? अगं आपल्याकडे आशा नाही का? हा मग नंतर सांगतो तुला. बर पाणी घेऊन ये. आले आले. सगळे मागा. या पाहुणे आले. हा. हे बारा जास्त काय करून. मला वाटलं ही नवरी आहे. म्हणाले सासू आहे ना, अरे देवा. पोरगी नाही ती. गप्प जरा शांत. सासूला पण लय जीव लावता वाटतं तुम्ही हे माझ्या फॅमिलीला विचारून बघतो तुमच्या नवरदेवाचं. ठीक आहे ठीक आहे. हा. विचार. बर नवरदेवासोबत आमच्या मुलीला बोलू द्या ना. हा आधी बघू द्या मग बोलू. हा आधी बघू द्या मला नवरी पसंत पडते की नाही कसं आहे काय. चालतंय. हा चला बोला मग हा. मुलीला. अगं आशा, हा ये बरं बेटा, पाणी घेऊन ये. आले आले.